सोलापुरात चारचाकी पिकअपचे टायर फुटून गाडी पलटी झाल्याने 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। यातील सविस्तर माहिती अशी की आदेश रविदास आर्या वय वर्षे 38, रविदास रमेश आर्या वय वर्षे 35, शिवलाल आप्पासिंह सोलंकी वय वर्षे 30, शिवम जिरमल ठाकूर वय वर्षे 4, कस्तुरी शिवलाल सोलंकी वय वर्षे 30, जिराबस वेळा ठाकूर वय वर्षे 25, रिकेश गुड्डू आहिरे वय वर्षे 20, आसमी रवि ब्राह्मणे वय वर्षे 30, सुषमा रविदास आर्या वय वर्षे 30, सुरंगी जिरमल ठाकूर, दीपाली शिवा आरवी वय वर्षे 21, आरोही शिवा आरवी वय वर्षे 1.5, शिवा आरवी वय वर्षे 19, सर्व राहणार उमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। हे सर्व दिनांक 22/1/2024 रोजी 10:30 वाजे सुमारास करकम ते पंढरपूर असा पिकअप मधून प्रवास करत होते। प्रवास करत असताना भोसेपाटी दिवाणमळा येथे अचानक गाडीचे पुढचे चाक फुटले। टायर फुटून गाडी पलटी झाल्याने गाडीचा अपघात झाला। त्या अपघातात वरील सर्वजण जखमी झाले। त्या सर्वांना पंढरपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रेफरने दुपारी 3 वाजेच्या सुमारास 108 ॲम्ब्युलन्सद्वारे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। या सर्वांवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।